एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत एकदम बेकरीसारखा मऊ आणि जाळीदार रवा केक। त्यासाठी 1.5 कप बारीक रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तेल, 1 वाटी पिठी साखर, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा, टूटी फ्रूटी, काही बदाम पिस्त्याचे काप आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घ्यायचे। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला मिक्सरला बारीक रवा फिरवून घ्यायचा आहे। आता हा रवा बारीक आहे तरी पण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे केक छान मऊ होतो। तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा रवा काढून घेऊ। तर दुसरीकडे एका बाउलमध्ये पिठी साखर घ्यायची आणि दही आणि तेल घालायचे आणि हे बॅटर चांगलं मिक्स करायचे, गुठळी ठेवायची नाही आणि दही जास्त आंबट नसावं। तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय, एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे गरजेनुसार दूध घालायचं आहे। तर आपण अर्धी वाटी दूध घेतलं होतं, त्यामधलं थोडंसं दूध आपल्याला आत्ता घालायचं आहे। तर हे बॅटर जास्त घट्ट नसावं किंवा जास्त पातळ पण नसावं, असं मध्यमच ठेवायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। आता थोडं दूध उरलंय ते नंतर वापरू आपण। तर आता हे आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तर रवा फुगण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। तोपर्यंत कढई प्रीहीट करायला ठेवूया। तोपर्यंत इथे आपण एक टीन तयार करून घेऊया। तर टीनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आहे आणि आपल्याला हे चांगलं पसरून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही एखादा कुकरचा डबा किंवा गोल डबा घेतला तरी चालेल। इथे आता 10 मिनिट झालेत, बॅटर बघूया। तर रवा पण किती छान फुललाय। तर यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे आणि पुन्हा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्या रवा केकमध्ये ना आपण मैदा वापरलाय ना अंडी वापरले आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा रवा केक। तर आता इथे बॅटर पण छान झालंय। तर इथे आता आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त जोराने मिक्स नाही करायचं, असं हलक्या हातानेच करायचं आहे। नंतर 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचे आणि काही ड्रायफ्रूट्सचे काप होते ते घालून घ्यायचे, टूटी फ्रूटी घालायची आणि मिक्स करायचे। तर काही आपण नंतर घालणार आहोत। तर आता हे चांगलं मिक्स झालंय। तर इथे टीन तयार केला होता, त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचंय। तर आता हे बॅटर ओतून झाल्यावर पुन्हा एकदा टॅप करून घ्यायचंय आपल्याला आणि यामध्ये वरतून काही ड्रायफ्रूट्स घालायचे। त्यामध्ये टूटी फ्रूटी, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे। तर आता इथे आपल्याला एकदा टॅप करून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं, केक कडक होतो किंवा मधूनच बसतो, तसं होऊ नये म्हणून आपल्याला इथे असं टॅप करून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे। तर आता 35 मिनिटं झालेत। एक टूथपिक केकमध्ये घालून बघायची, जर चिकटली नाही तर समजायचं केक तयार झालाय। तर आता हा केक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला कडा सोडून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा किती स्पंजी झालाय हा केक आणि रंग पण किती छान आलाय, तुम्ही बघू शकता। तर हा केक पूर्ण थंड झाल्यावरच कापायचा आहे म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत। तर तयार आहे इथे आपला हेल्दी असा रवा केक। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।